शंभूराजांची नजर सज्जाकोठी समोरच्या प्रचंड दरीकडे जायची तेव्हा त्यांना आपला पिता छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण व्हायची. पित्यांच्या काळजीने त्यांच्या पोटात खड्डा पडायचा. आज सज्जाकोठीमध्ये मनाला कोंडल्यासारखे वाटत होते. म्हणूनच त्यांनी आपला घोडा बाहेर काढला. कवी कलश आणि ज्योत्याजी केसरकर यांची घोडी त्यांच्यासोबत दौडत निघाली. ते तिघेही गडावरून जोरदार रपेट मारत वाघ दरवाजाच्या बाजूला गेले. खालून दूरच्या सपाटीवरून नागमोडी वळणे घेत एक पायवाट वर येत होती. वर उभ्या असलेल्या शंभूराजांची नजर सहज खाली गेली तर खालच्या वाटेने दोन पाहुणे वर येताना दिसत होते. बराच असा डोंगर चढून ते दोघे अगदी वर येऊन पोहोचले तेव्हा त्या दोघांच्याही आकृती अगदी स्पष्ट दिसू लागल्या. संभाजीराजांची पारखी नजर त्यांच्याकडे एकटक पाहू लागली. त्यापैकी एक जण होता खंडोजी नाईक आणि दुसरा गणोजी कावडे. हे दोघेही पट्टीचे जासूद होते. पन्हाळा, विशालगड ते रायगड या दरम्यान त्यांची सातत्याने ये जा चालू असायची. ते दोघे जण आज नक्कीच रायगडाकडून आले असावेत असे संभाजीराजांना वाटले. एकदाची चढण संपली ते दोघे जासूद हाशहूस करत समोर पाहू लागले तर त्यांच्या ऐन मार्गावर शंभूराजे आणि कवी कलश दैत्यासारखे उभे होते. ते दोघेही गडबडले, लटपटले. त्यांना काय बोलावे हेच सुधरेना. तेव्हा शंभूराजानेच विचारले, काल दुपारचेच निघालात का रायगडावरून? होय होय जिधने, खंडोजी कसेबसे बोलला. खंडोबाने कमरेला बांधलेला धपटा उघडला आणि त्यातला एक खलिता शंभूराजांच्या हाती दिला. राजांनी तिथेच दांडीची रेशीम गाठ सोडली. उभ्या उभ्या खलिता वाचला. ख्याली खुशालीशिवाय अन्य कोणताही मजकूर त्यात नव्हता. मात्र नेहमीसारखे लेखन बाळाजी चिटणीसांच्या अक्षरातले नव्हते. आवजी बाळाजींचे अक्षरही कारभारी मंडळींच्या आणि युवराजांच्या चांगल्या परिचयाचे होते. सरकार, गडबड आहे, निघतो जी, असं बोलत ते दोन जासूद गडबडीने बालेकिल्ल्यांची वाट चालू लागले. एकूणच शंभूराजांना सारा प्रकार काहीसा विचित्र वाटत होता. त्यांनी त्या जासूदांना हटकले. ए, थांबा थांबा तिथे, तुम्हाला इतकी घाई कसली? दिवसा उजेडी किल्लेदारांना भेटतो जी, खंडोजी बोलला. शंभूराजांनी त्या दोघांवर आपली करडी नजर रोखली. त्यांना बोटाच्या इशाऱ्याने जवळ बोलावले. तसे ते दोघेही यांत्रिकपणे माघारा आले. थरथरत युवराजांना पुन्हा मुजरा करत उभे राहिले. आता तर त्या दोघांनाही पुरता घाम फुटला होता. शंभूराजे जरबेने बोलले, काय आहे तुमच्या कमरेला? काही नाही जी, काही नाही, ही आपलीच रोजची नेहमीची पत्र. परंतु त्यांचे लटपटते पाय मात्र दगाबाजी करत होते. संशय अधिक बळावताच संभाजीराजांनी आपल्या सहकाऱ्यांना इशारा केला. तशी त्या दोघांनीही जासूदांच्या अंगावरची सर्व पत्रे हस्तगत केली. त्यापैकी एक खलिता होता किल्लेदार विठ्ठल त्र्यंबकांच्या नावे आणि दुसरा होता हवालदार बहिर्जी नाईकांच्या नावे. संभाजीराजांची नजर पत्रातल्या गूढ मजकुरांवरून फिरू लागली. त्यात लिहिले होते, इकडे परिस्थिती फारच चिंतेची आहे. जैसा बंदोबस्त घडेल तसे कळवत जाऊ. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये संभाजीराजांना किल्ला उतरू देऊ नका. युवराजांना कैद करून बहुत सावधाने राहावे. महाराजांची इकडील वर्तमान तिकडे फुटू न देणे. यथावकाश पुढचे आदेश येतीलच. असं पत्र वाचून शंभूराजांच्या रागाचा पारा चटकन वाढला. त्यांच्या संतापी नजरेशी सामना करायचे धाडस जासूदांना होईना. ते घाबरून अधिकच लुडबुडू लागले. युवराजांनी त्यांना खडसावले, खरं सांगा, काय चाललं आहे तिकडं रायगडावर? आम्हाला जेरबंद करण्याच्या ह्या कपटामागचा बोलता धनी कोण आहे? आमच्या पूजनीय मातोश्री की निष्ठावंत अण्णाजी दत्तो? त्याचवेळी शंभूराजांना आपल्या पित्याची सै दाटून आली. ते कातर सुरात विचारू लागले, सांगा, कशी तब्येत आहे आमच्या आबासाहेबांची? युवराजांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. तसा त्या दोघांचाही धीर तुटला आणि कमरेतून वारे गेलेल्या माणसांसारखी त्या दोघांनीही जागेवरच बसकन मारली. आपण एक भयंकर वाईट खबर लपवत आहोत. स्वराज्याच्या भावी वारसदारासमोर खोटे बोलतो आहेत. या अपराधाची त्या दोघांनाही जाणीव झाली. तसे ते हाय खाऊन लहान मुलांसारखे रडू लागले. सरकार, सरकार, तुम्ही लई मोठी माणसं, तुमच्या झगड्यात आम्हा गरिबांना नका खेचू. शंभूराजांनी इशारा केला. तसे त्यांच्या मागोमाग असणारे गस्तीचे पथक पुढे धावले. त्या दोघांना जागेवरच कैद केले गेले. युवराज आपल्या महालातील सदरेवर त्वरेने माघारा आले. पन्हाळ्याचे किल्लेदार विठ्ठल त्र्यंबक आणि हवालदार बहिर्जी नाईक तसेच जनार्दनपंत सुमंत अशा अंमलदारांना सदरेवर तात्काळ पाचारण केले गेले. त्या गुप्त खलित्यांचे पुन्हा एकदा सर्वांसमोर वाचन झाले. तेव्हा त्या सर्व प्रकारामागे एक मोठा राजकीय कट असल्याचे शंभूराजांच्या ध्यानात आले. संभाजीराजांनी खंडोजींना प्रश्न केला, खंडोबा, आता कोणतेही सोंग न घेता खरे काय ते सांगून टाक. आमच्या आबासाहेबांची प्रकृती कशी आहे? आता त्या जासूदांना भीतीने कंप सुटला होता. त्यांनी लपवलेली खबर इतकी महाभयंकर होती की व्यक्त करताना त्यांचाही कंठ दाटला होता. ते मोठ्याने रडत सांगू लागले, युवराज, युवराज, दैवाने सारा घात केला हो, घात केला. गेले गेले थोरले महाराज, आम्हा सर्वांना सोडून गेले.
त्या भयंकर वृत्ताने सर्वांवर आकाश कोसळले. राजवाड्यात एकच हल्ला कल्लोळ उडाला. सर्वजण धाय मोकलून रडू लागले. किल्लेदार विठ्ठल त्र्यंबकराव सारख्या कटात सामील असलेल्यांनाही आपली आसवे आवरेनात. सेवक, नोकर, चाकर, दास, दासी सारेच दुःख सागरात बुडून गेले होते. त्या बातमीचा मात्र शंभूराजांवर काही औरच परिणाम झाला. त्यांनी दुःखाने टाहो फोडला नाही की आक्रोश केला नाही. मात्र एखाद्या कड्यावरून भव्य पाषाण मूर्ती खाली कोसळावी त्याचप्रमाणे शंभूराजे पाय नसल्यासारखे खाली गळून पडले. त्यांना मूर्छा आली म्हणावी तर डोळे सताळ उघडे होते. ना आली म्हणावे तर कोणतीही हालचाल नव्हती. सर्वांची एकच धावपळ उडाली. लिंबाच्या फोडी आणि ओल्या कांद्याची टरफले त्यांच्या नागपुड्याजवळ धरली गेली. बऱ्याच उशिराने वेदनेने जर्जर झालेला सिंह आपली आयाड पिंजरात गरजून उठावा तसं त्यांनी आबासाहेब असा टाहो फोडला. कवी कलेशांसह अनेक दरकदार त्यांना आवरण्याचा प्रयत्न करू लागले. पण शंभूराजे एखाद्या वादळासारखे उठले. आपल्या सशक्त बाहूंचे सर्वांना तडाखे देत त्यांनी समोर उसळी घेतली. आपल्या कवेत मावणाऱ्या गोलाकार दगडी खांबाला त्यांनी विळखा घातला. त्या पाषाणावर आपले कपाळ बडवत ते आबासाहेब आबासाहेब असा धावा करत राहिले. जणू खांबाच्या रूपाने पंढरीचा पांडुरंग तिथे अवतरला होता. त्याच्या खांद्यावर मान टाकून शंभूराजा शिवरायांच्या नावाने रुदन करीत होता. ते दृश्य पाहून सर्वांच्या काळजाला घरी पडत होते. धरणीकंपाचा हादरा निघून जावा आणि तरीही जमीन थरथरत राहावी तशी शोकमग्न अवस्था शंभूराजांची झाली होती. ते जासुदांवर ओरडले, गड्यांनो, आमची गंमत करायची असेल तुम्हास तर लहर आली असेल तर असे सांगा, कसे निघून जातील आमच्यातून आमचे आबासाहेब इतक्या लवकर. युवराज, दुर्दैवाने घडलेली घटना खरीच आहे. फक्त 7 दिवसांच्या ज्वराचं निमित्त झालं आणि शिवराय आपल्याला सोडून गेलेत. भावनेचा पहिला मोठा पूर ओसळून गेला होता. ते जासूद रायगडावरील घटनाक्रम सांगत होते. गडाची नाकेबंदी कशी केली गेली होती, त्यामुळे आसपासची रयत कशी बेचैन झाली होती आणि हनुमान जयंतीच्या दिवशी दुपारी महाराज सर्वांना पारखे झाले होते. जासूद सांगत होते आणि भोवती गोळा झालेले सर्वजण हुंदका देत होते. आणि राजांचे उत्तर कार्य कोणी पार पाडले? महालामध्ये कवी कलशांचा आवाज घुमला. काळ्या हौदाजवळ गडावरील मोजकी मंडळी गोळा झाली होती. तिथेच चंदन काष्टे, बेल काष्टे यांनी मंत्राग्नी दिला गेला. पण शेवटचे क्रियाकर्म पार पाडले ते कोणाच्या हातून? राजाराम साहेबाच्या हातून. का वडिलांच्या उत्तर क्रियेचा अधिकार शास्त्राने ज्येष्ठ पुत्रालाच बाहेर केला आहे याचा विसर पडला होता की काय तुमच्या शास्त्री पंडितांना आणि मुजोर कारभाऱ्यांना? संभाजीराजांनी सवाल केला. अंत्यसंस्काराचा हा निर्णय आम्हाला डावलून आमच्या पाताळयंत्री कारभाऱ्यांनी आणि मातोश्रींनी घेतलाच कसा? का त्या शिवरायांचा हा शंभूबाळ अजून जिवंत नव्हता? की आमच्या जन्मदात्या लोकोत्तर पित्याच्या देहाला अग्नी देण्या इतकेही आमचे हात पवित्र उरले नव्हते? एका सामान्य मेंढफाड अगर कुणबा समजून तरी तुम्ही आमच्याकडे निरोप धाडायचा असता. निदान त्या निमित्तानं तरी ह्या दुर्दैवी संभाजीला आपल्या महाप्रतापी पित्याच्या चितेवर चाफ्याची 4 रानफुलं वाहायची संधी मिळाली असती ना.